गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या हद्दवाढीसंबंधी सकारात्मक विचार मांडले। त्यामुळे हद्दवाढीच्या अपेक्षा पल्लवित झाल्यात। शहराच्या हद्दवाढीसंबंधी वाद नसणाऱ्या गावांचा समावेश पहिल्या टप्प्यात व्हावा याची शासनाने अधिसूचना काढावी, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली। या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंबंधी आपली भूमिका मांडली। हद्दवाढ व्हावी या मताचा आहे। ज्या गावाबद्दल वाद नाहीत त्याचं ताबडतोबीनं नोटिफिकेशन निघावं अशी माझी सातत्यानं आग्रही मागणी राहिलेली आहे। आणि कोल्हापूर शहराचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून किंवा कोल्हापूर जिल्ह्याचा एक प्रमुख घटक म्हणून मी निश्चितपणे प्रयत्न करेन। कोल्हापूर शहरातील 100 कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पासंबंधी त्यांनी भूमिका मांडली। दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यांची समस्या निर्माण होतेच, मात्र भविष्यात दीर्घकाळ टिकणारे रस्ते बांधायचे असतील तर त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे, असं मतही नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय। सरकार आली आणि गेली, दरवेळी पावसाळ्यानंतर असे खड्डे पडतात, दरवेळेला लोकांना त्रास होतो। हा कायमचा त्रास संपण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे आणि रस्ते केले पाहिजेत। कोल्हापूरमध्ये तुम्ही सुद्धा त्यातून जाताय, काय नाही, मी तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा सगळ्या राज्याचाच मी तुम्हाला सांगितला। दर पावसाळ्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते, ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आता अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते घेतलेले आहेत, अनेक ठिकाणी हे व्हायला थोडा वेळ लागणार आहे। आणि मला वाटतं आपण सर्व सत्तारूढ लोकांनी आता हे रस्ते दर्जेदार करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचं नुकसान होतंय, याला एकाही वाहन उत्पादन कंपनीनं सहमती दर्शवलेली नाही। मात्र या पेट्रोलमुळे वाहनांच्या कमी होणाऱ्या मायलेजची समस्या किट बसवल्यास दूर होते, असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं।